तर मी तुमचा आवडता कार्तिक सासकर, मी तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे मी गावी। जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी काही सिनेमॅटिक्स टाकले। बोलायला मला काही जास्त भेटलं नाही त्याच्यात, कारण त्या एसटीमध्ये आवाजच एवढा होता की काय बोलू। थोडंफार व्हॉइस ओव्हर आणि थोडंफार सिनेमॅटिक्स वगैरे दाखवले तुम्हाला रोडचे, तेवढंच। आणि बाकी तर काय सध्याला गणपती बाप्पांचे दर्शन तुम्हाला करतो, नंतर बोलू बाकी काय बोलायचं असेल ते। वातावरण बघा मित्रांनो किती चांगलं झालंय बाहेरचं। पाऊस पडलाय कालच मस्तपैकी। आता मी आणि मामा सध्या जामसंड्यात चाललोय, काहीतरी काम आहे आमचं, त्याच्यामुळे बघा पुढे। पूजेचं सामान आणायला जे काही लागेल ते। परवा आहे पूजा। काल मामाने इथे केळीच्या पानाची ताट बघितलं नैवेद्य दाखवायला, ते मग घ्यायला आलाय आता। आणि द्रोण काही गोष्टी लागतील त्या पूजेसाठी, त्यांचं आता बघून घेऊन जाणार आहे। लाडूचं वगैरे ऑर्डर देऊन प्रसादीसाठी। तर बघूया कसं राहतं पुढे सगळं। बघा देवगड जामसांडे नगरपंचायत, ऊन आहे मस्तपैकी। अशी एकच सर आली पावसाची, पण ती भयानक आली, असा विषय झाला। गणपतीला आल्यावर खरंच समाधान वाटतं। आरत्या, भजनं, सर्व काही भक्तीने रंगलेले असतात सगळीकडे, सगळी घरं आणि सगळी वाडी। तर तेच संध्याकाळी आता 4 वाजता निघू आम्ही वाडीत आरतीला, आणि पूर्ण वाडी फिरेपर्यंत जवळजवळ 10-12 वाजून जातात। पहिली भजनं पण व्हायची जास्त करून, तेव्हा मग 3-4 पण वाजायचे, पण तेव्हा मी नसायचो। तर हां, म्हणजे सांगतात मामा वगैरे। तर बघू आता कसं काय होतं ते, तुम्हाला दाखवीन आरत्या वगैरे कशा होतात त्या, हे सगळं काय कसं होतं ते। मागच्या वर्षी गणपतीला आलेलं तेव्हा मी जास्त काय शूट करून केलं नव्हतं, आणि ह्यावेळेला तर पूर्ण कवर करून जाणार सर्व काही। या एसट्या गावच्या लाईनीत चालल्या। आत्ता ऊन होता आणि आता अचानक आत्ता ऊन होता आणि आता पूर्ण मळत झाली। मुंबईपेक्षा गावाला खूपच शांती आहे, पण लोक पोटाच्या पाठीमागे जातात, गावची पण बरीचशी सोडून गाव। पण एक गणपती आणि एक दसरा कधीच मिस नाही करत। मुंबईला जरी असली कामाला, भले काम सोडून देतील, पण ते लोक येणार गावाला काय। केळीच्या पानाच्या शेतचं बघा, आमचं एवढं नशीब चांगलं आहे ना की आलो आणि एका सेकंदात, म्हणजे एका मिनिटात पाऊस आला। हे बघा, तुम्हाला दिसत असेल समोर, आणि ते पण एवढी मोठी सर आली परत। असं चालू आहे, 2 मिनिटाला पाऊस, 2 मिनिटाला ऊन, एकदम कडकडीत। वाईड अँगलमध्ये मी कसं वाटतं ते मला सांगा, म्हणजे मी त्या हिशोबाने शूट करायला। हां, हाय कर ना। हे बघ, हा पण कुणीतरी ब्लॉगच बघतोय आणि मराठी ब्लॉग बघतोय। आता वाजतात दुपारचा 1, आणि आता गणपती बाप्पांना वाडी वगैरे ठेवणार आहेत बाबा, म्हणजे आजोबा, आणि आम्ही जातोय मंदिरात वाडी घेऊन। तर दाखवतो तुम्हाला आता मी कसं काय होतं ते, आणि वेगळा एक व्हिडिओ बनवून घेतो ह्याच्या टूरचा, मंदिराच्या टूरचा, जो तुम्हाला उद्या बघायला भेटेल। तर हां, बघूया कसं काय होतं आता पुढे। आणखी एक गोष्ट दाखवतो, हा आहे गुरांचा गोठा, आणि तो जुना गोठा होता, त्याच्यानंतर हा बांधला एवढा मोठा, आणि ही पाण्याची टाकी, आणि हा जे सांगतो तुम्हाला आता, ही आहे 1ली ते 4थीची शाळा गावातली, आणि हे आहे समोर मंदिर, ते तुम्ही आता बघितलं मी जामसंड्यावरून आलो तेव्हा। ते समोर आहे बाळूमामांच्या मेंढ्यांसाठी घर, आवाज पण येत असेल तर तुम्हाला। आणि हा बघा घोडा ठेवलेला आहे मस्त। आता तुम्हाला देतो
टेम्पल टूर. ओके, केसांची वाट लागली वाऱ्यामुळे, फुल मस्तपैकी वारा चालला इकडे, त्याच्यामुळे. तर बघू कसं काय होतं आता पुढे. एवढा ठेवली वाडी, हे आपले बाळमामा, त्यांचे गुरु, आणि आपलं तुम्हाला माहितीच आहे. मंदिराचा एक सेपरेट व्हिडिओ शूट करून आलेलो आहे मी, तर ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ पण अपलोड होऊन जाईल. तर नक्की बघा सर्वांनी. एकदम बारीक आवाजात मी बोललेलो आहे, त्याच्यात असाच आवाज आहे. आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. हा व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बस ओके, पुढे काय होतं. गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा मुगड शोभा बोले घागरिया देव श्री मंगल वरदे कामनापुरती जय देव वंदना सरळ तोंड वाक्र तोंड पावावे
सेवा करुणाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा मुजगार कोटी गणपती बाप्पा मूर्ती